पुण्यांदा भेटू दे त्या म्हातारीला. नाही तिची समधी मडकी तिच्याच डोसक्यात फोडली नावाचा नारबा नाही. स्वतःचा डोसका नाही ठिकाण्यावर आणि दुसऱ्यांची डोकी चालले फोडायला. अगं त्या म्हातारीनं आज माझं डोसकच फोडलं असतं. पाठीवर आदळलं मडकच फुटले. आता दगडाला मडकं लागल्यावर मडकं फुटायचं नाही तर काय? हा नाहीतर काय. हा अयो अयो का आपल्या त्या ईसाच्या नादाला लागायचं? त्याला काय नाही काम. उगा काय बोलू न ग. हिशोबा शास्त्री जे करतेत धर्मासाठी करतेत. तुला काय कळतो ग धर्म? अय्यो नसल कळत मला धर्म म्हणजे काय ते. पण तुमच्या संग इतक्या वर्षाचा संसार करून धर्म म्हणजे काय नाही चांगलंच उमगलंय मला. हा? काय नाही. अगं हिशोबा शास्त्री आहेत म्हणून नुसते आळंदीतच नाही तर पंचक्रोशी मध्ये धर्म टिकून आहे. तुझ्या त्या विठ्ठल पंताला त्या धर्म बुडव्याला धडा शिकवला ना म्हणून आजूबाजूच्या लोकांवर धाक बसला. असं कुणाचं बी काम नाही. खरंय तुमचं. हा मग अशा चांगल्या माणसाला मातीत मिळवणं कुणाचं बी काम नाही. पंतासारखा विद्वान माणूस नाही आळंदीत आणि हेच त्या हिशोबाला पाहवत नाही. काय हिशोबा करते ग? शास्त्री मानायचं ते तुमच्यासाठी मायासाठी हिशोबाच. उद्या पंतांची पोरं मोठी झाल्यावर आपल्याला जड होतील हे त्याला ठाव आहे म्हणून त्याने आधीपासूनच त्यांच्या वाटेत काटे पेरले. दादा, काल बाबांनी मला आणि मुक्ताला कठोपनिषदातील एक श्लोक शिकवला. माझा तर तो पाठही झाला. असं? मग ज्ञानाला आणि मला पण शिकायचं. आम्हाला कोण शिकवणार? मी शिकवीन ना, तुला पण आणि ज्ञानादादाला पण. अरे ज्ञानादादा, जंगल तर सामोरी आहे. ज्ञाना, रोजच्या वळणाची वाट विसरलास तू? काय झालंय? दादा, वाट विसरली तर ती शोधता येते, पण वाट जेव्हा सर्वच बाजूंनी बंद केली जाते तेव्हा काय करायचं? ज्ञाना, समजा एक वाट बंद झाली आणि आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिलो तर परमेश्वर 100 वाटा उघडतो. हो दादा, प्रयत्न करायला आपण कधीच मागे पाहत नाही, पण आळंदीच्या कुठल्याच वेधशाळेत आपल्याला प्रवेश नाही. वेधशाळेतच काय, आपण नुसतं बाहेर उभं राहून ऐकूही नाही शकत. सोपाना, तुला एक गंमत माहितीये? तुझा ज्ञानादादा 2-3 वर्षांचा होता ना, तेव्हा रोज हट्ट करायचा. कसला हट्ट? त्याला इंद्रायणी तीरी जाऊन मावळतीचे रंग बघायचे असायचे. आठवते का ज्ञाना? हो दादा. तेव्हा बाबांना बऱ्याचदा भिक्षेसाठी लांब जावे लागायचे. बाबा दमून घरी यायचे. हे सगळं आटपेपर्यंत दुपार उलटून जायचे. बाबांना हवा असणारा साधनेचा वेळ त्यांना काही मिळायचा नाही आणि सांज वेळ झाली की ज्ञानाचा हट्ट सुरू व्हायचा. मला इंद्रायणी तिरी घेऊन चला, मला इंद्रायणी तिरी घेऊन चला. बाबा आम्हाला इंद्रायणी तिरी घेऊन निघाले की आई चिडायची. तुम्ही रोज असा हट्ट पुरवाल तर तो रोजच हट्ट करेल. तेव्हा बाबा काय म्हणायचे माहितीये? काय म्हणायचे बाबा? बाबा म्हणायचे, हा हट्ट नाहीये, उलट नित्य नियमाने ज्ञानाच्या कृपेने होणारी माझी नारायणाची साधना आहे. त्यावर आई फक्त हसायची. प्रपंचाच्या व्यापातून बाबांनी त्यांचा मार्ग शोधला होता.
आणि तो मार्ग शोधायला बाबा आपल्याला मदत करतील. ज्ञाना, थोडा धीर धर. चला, उशीर झालाय. आई वाट पाहत असेल. ज्ञाना, इतकी काळजी नको करूस. शेष सारं पाहायला तो पांडुरंग आहेच की. हा निसर्गही आपल्याला भगवंताच्या कार्यात सहाय्य करेल. चला. मुलांसाठी मला काहीतरी करायलाच हवं. विद्याभ्यासासाठी त्यांनी वाट तरी किती पाहायची. आपल्या समवयस्क मुलांप्रमाणे आपणही वेधशाळेत जावं, शिकावं, बागडावं असं त्यांना वाटणं साहजिकच आहे ना भट्टदेवा. मुलं मोठी समजूतदार, मनीची वेदना ओठी उमटू देत नाही. पण विद्याभ्यासाची ओढ त्यांना अस्वस्थ करते आहे. भट्टदेवा, मुलांची मुंज व्हायला हवी आणि माझ्यामुळे त्यांची जी उपासमार सुरू आहे ती देखील थांबायला हवी. माझ्या निर्णयाची शिक्षा त्यांनी का म्हणून भोगावी? हे सारे खरे, पण यावर उपाय तो काय? प्रायश्चित्त. प्रायश्चित्त? कोणते प्रायश्चित्त? कृच्छ किंवा चांद्रायण केली तर अपराधाचं परिमार्जन मानलं जातं शास्त्रात. कृच्छ आणि चांद्रायण शास्त्रात खरेच असे सांगितले? आणि करावी तरी काय लागते हे प्रायश्चित्त करण्यासाठी? मी वेधशाळेत असताना आचार्यांनी एकदा आम्हाला सांगितलं होतं. कृच्छ करीत असताना सप्ताहात 2च मुष्टी अन्न ग्रहण करायचं. एक मुष्टी सप्ताहाच्या प्रारंभी आणि एक मुष्टी सप्ताहाच्या अंती. आणि चांद्रायण प्रतिपदेला 1 घास ग्रहण करायचा. आणि मग तिथीप्रमाणे एक घास वाढवत नेऊन पौर्णिमेला 15 घास ग्रहण करायचे. आणि मग कृष्ण पक्षात उतरत्या क्रमाने घास ग्रहण करायचे. आणि अमावस्येला निराहार राहायचं. असं असतं चांद्रायण. नारबा, ओ नारबा, नारबा, अहो जरा थांबा, जरा थांबा. अहो येळ नाही मला थांबायला, का माहिती. अहो ऐका, ऐका तर, ऐका तर. पटपट बोला काय ते, मला उशीर होतोय. अहो मीही तेच म्हणतोय नारबा, अजून उशीर होऊ नये म्हणून मला तुमच्याशी हे बोलायचं होतं. काय भोवऱ्यावानी गोल गोल बोलताय, काय नीट ते सांगा. नारबा, हा, तुम्हाला ठाऊकच आहे आपल्या या आळंदीत विसोबा शास्त्रींचा शब्द म्हणजे पडत्या फळाची आज्ञा. हे खरंय. आणि विसोबा शास्त्री तुमच्या शब्दाबाहेर नाहीत. अहो या अख्ख्या गावात त्यांच्याशी बोलण्याची प्राज्ञा तुमच्याशिवाय कोणीही करत नाही. मग म्हणूनच तुमच्याकडे काम होतं. कारण काय, या अख्ख्या गावात तुमच्याशिवाय हे काम कोणीच करू शकत नाही.
कुलकर्णी कुटुंबाची अवस्था फार बिकट आहे हो. माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. अहो भट्टदेव, त्या कुलकर्ण्यानं स्वतःच्या हाताने करून घेतलंय हे. आता एकदा संन्यास घेतल्यावर परत संसारात कशाला यायचं? हो, पण म्हणूनच कृच्छ्र करून प्रायश्चित्त घेण्याचा मानस आहे पंतांचा. कच्च्या करून प्रायश्चित्त? विसोबा शास्त्रींना कळेल काय ते. अहो म्हणजे मला बी ठावा आहे सगळं. अहो नारबा, तुम्ही तर सर्वज्ञानी आहात, म्हणून तर तुमचं सहाय्य घेतोय ना. तुम्ही फक्त माझा हा निरोप विसोबा शास्त्रींपर्यंत पोहोचवा, म्हणजे पुढे काय करायचं त्यांना ठरवता येईल. हा ठीक आहे, आता तुम्ही एवढं पायच धरताय म्हणल्यावर देतो तुमचा निरोप विसोबा शास्त्रींना. आजन्म ऋणी राहीन बघा तुमचा. राम राम. काय उपरती झाली का त्या विठ्याला? काय म्हणणं आहे त्याचं? तो प्रायश्चित्त घ्यायचं म्हणत होता. प्रायश्चित्त काय? प्रायश्चित्त काय अशी गोष्ट आहे का? वावरात गेला आणि हाताला येईल ती शेंग तोडून आणली. नीट सांग की जरा. तो ते भट्टदेव भेटला होता, तो म्हणे कुरुकुच. काय? कुरुच? अरे काय बोलतोयस? कुरुकुच. जिभेची काही वेटोळी पडलीत का तोंडात? नीट सांग काय ते. कुरुक्ष काय ते? कृच्छ्र? हा हेच म्हणत होतो मग मी. ऐकण्यात काही घोळ झाला नाहीये ना तुझा? नाही अरे मुद्दामून कोण कशाला मरणाची वाट ठरेल? म्हणजे अरे नारबा, ज्यांनी कोणी हे प्रायश्चित्त करण्याचा प्रयत्न केलाय ते त्यांनी पूर्ण केल्याचं काही ऐकिवात नाहीये. हे प्रायश्चित्त करेपर्यंत जीव जाईल त्या विठ्ठलपंताचा. अहो चांगलंच आहे की, हेच पाहिजे आपल्याला. सुंठी वाचून खोकला गेला, एकदा तो विठ्ठलपंत मेला म्हणजे तुमची वाट मोकळी. अहो सारी आळंदी तुमच्या पायाशी. हा? खरंच की रे. विठ्ठलपंता, तुझा खेळ संपला. या भुईवरची तुझी घटिका भरत आली. या आळंदीत या विसोबा शास्त्राचा शब्द प्रमाण होता आणि इथून पुढेही तो तसाच राहील. म्हणजे आज त्या नरहर शास्त्रीकडे जायला हवं. धाडा नारबा, नरहर शास्त्रींना निरोप धाडा. न्याय सभेची तयारी करा म्हणावं विठ्ठलपंताच्या मसाणवाटीचा रस्ता मोकळा करायचा आहे. आजपर्यंत मी तुम्हास कधीही उलट पुसले नाही. तुमचा शब्द अखेरचा शब्द. तुमच्या सुखात काय ते माझे सुख. तुमचं सगळं म्हणणं खरं असलं तरीही एवढं कठोर प्रायश्चित्त. रुक्मिणी, कठोर प्रायश्चित्ताची तुला ग कसली चिंता? मी संन्यास धर्मात गेलो तेव्हा परत यावे यासाठी तू तुझा देह किती झिजवलास. व्रतवैकल्ये केलीस, नवस सायास केलीस, अश्वत्थ वृक्षाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्यास तू.
ते कठोर नव्हते का? तीही एक सत्व परीक्षाच होती. अहो सत्व परीक्षा कसली, आमच्यासाठी ते सतीचे वाण, माझ्यासाठी ते पुण्यकर्मच होतं. मग आता पुण्यकर्म करायचेच आहेत तर बाबांसवे आम्हीही हे प्रायश्चित्त करू. हो हो आम्हीही करतो. मुक्ते, मला एक सांग, खेळताना तू पडलीस तर दुखतं कोणाला? मला अगदी बरोबर. तसंच आपल्याला कितीही वाटलं तरी ज्याला त्याला त्याचं दुःख भोगावं लागतं. ज्याला त्याला स्वतःच्या अपराधाचं परिमार्जन स्वतःच करावं लागतं. मग असं जर असेल तर मीही वाटेकरी आहेच. तुमच्या बरोबरीनं मीही हे प्रायश्चित्त घेणार. अगं मग या मुलांकडे कोण बघणार? रुक्मिणी, तू या घरची संजीवनी. तुझ्यामुळेच हे गोकुळ बहरलेलं आहे. आणि माझं काय ते हा पांडुरंग पाहून घेईल. या विठ्ठला वेळ 28 युगे रुक्मिणी आहेच की सोबती. मग एका प्रायश्चित्तात मी तुमच्या सोबत नाही का असू शकत? रुक्मिणी, अगं न्यायसभा काय निर्णय देते ते बघूया आणि नंतर काय ते ठरवूया. पांडुरंग. बास झालं की ग मुक्ते, आता मला खेळू दे की. किती वेळ उड्या मारणारेस? पण मी नाही ना गुंतले रे सोपान दादा. मी गुंतले ना की देईन तुला. आता गुंतली, आता मला दे. मी नाही देणार. अशी कशी नाही देणार? तू गुंतलीस आता. सोपान दादा तुझ्याचमुळे गुंतली मी. बरं मी बरोबर उड्या मारत होते पण तूच मला बोलण्यात गुंगवलंस. मी नाही देणार तुला. कशी नाही देते मी पण बघतो. दे मला. अरे अरे सोपान मुक्ता, अरे भांडताय काय असे? एका एकाने खेळा. दादा ती गुंतली. मी नाही गुंतले. ज्ञाना दादा आहे ना तिकडे, तो सांगेल तुम्हाला कोण गुंतलं कोण नाही ते. हो की नाही ज्ञाना दादा? ज्ञाना, ज्ञाना, काय रे, काय झालंय? बाबांनी हे कृच्छ्र प्रायश्चित्त करायलाच हवं का? ते सारं खरं असलं तरी मनास काही पटत नाही. नरहरी शास्त्री, आपण तर जाणताच की मनुष्य प्राणी म्हणजे चूक बरोबर पाप पुण्य हा हिशोबालाच. आणि आपले धर्मशास्त्र सुद्धा ते जाणते. अहो म्हणूनच तर प्रायश्चित्ताची योजना शास्त्रानेच तर करून ठेवली ना. कसला विचार करताय शास्त्री? नाही म्हणजे पंतांनी हे प्रायश्चित्त घ्यावं हे आपल्या सुपीक डोक्यातून तर आलं नाही ना. छे छे छे, अहो काहीतरीच काय शास्त्री. माझ्या मनाला हा विचार शिवला देखील नाही. पण पंतांकडून निरोप आल्यानंतर मी सुद्धा काळजीत पडलो. पण मी नंतर विचार केला की प्रत्येकाला पापमुक्त होण्याचा अधिकार हा मिळालाच हवा. हो की नाही? पण कृच्छ्र हे केवळ प्रायश्चित्त नाही तर जीवाशी खेळ आहे हे तुम्हीही जाणता. आजवरच्या आयुष्यामध्ये मी दोचौ लोकांनाच हे प्रायश्चित्त आचरणात आणताना पाहिलं आहे. पण कोणीही ते पूर्ण करू शकलं नाही. यातली जोखीम विठ्ठलपंतांच्या जीवावर बेतू शकते विसोबा शास्त्री. हो ते खरे आहे.
पण या भूतलावरची पाप धुतली नाही गेली तर आत्म्यास मुक्ती कशी मिळणार? नाही नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक अपराध्याला अपराधातून उतराई होण्याची संधी मिळायला हवी. अपराध कितीही मोठा किंवा छोटा असला तरीही. त्यातून विठ्ठलपंत म्हणजे विद्वान माणूस. म्हणून माझी आपणास विनंती आहे की आपण न्यायसभा बोलवावीत आणि काय तो निर्णय घ्यावा. अहो, शेवटी काहीही झालं तरी प्रश्न त्या 4 लेकरांच्या आयुष्याचा आहे. हो नाही, म्हणजे आपणच त्यांना वाचवू नाही शकलो तर काय उपयोग आहे ना आपल्या विद्वत्तेचा, हो की नाही? म्हणजे हे आपलं माझं मत झालं. आपण आपलं मत सांगा. भरवू या न्यायसभा. काहीतरी निर्णय हा तर घ्यावाच लागणार. आणि तू रे मुदगल शास्त्री, पाटील, ग्राम जोशी या सर्व मान्यवरांना बोलावण्यात घालण्याचं कामगिरी तुझ्यावर. तू सांग ना बाबांना. तू सांगितलंस तर ते नाही करणार प्रायश्चित्त. तुझं ऐकतील ते. नाना, तुझी अवस्था कळते मला, पण आपण बाबांचा विचार मान्य केला पाहिजे. बाबांच्या मार्गावरच चालायचं आहे ना आपल्याला. शेष सारं पाहायला तो विठुराया आहेच की. विश्वास ठेव बाबा.